राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असताना नागपूरमध्ये आता हे आंदोलन परत सुरू झालेलं आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे भाजपचं आंदोलन होतं आहे। तर काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा काँग्रेस कार्यालयामधून भाजप कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करतात। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नागपूरमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपकडून आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेस कार्यालयातून काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा भाजप विरोधात घोषणाबाजी करतात। दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू आहे। त्यांनी काल झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल आणि आंदोलनाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या मागण्यांवर काँग्रेसही ठाम असल्याचं म्हटलेलं आहे। तर इकडे नागपूरमध्ये भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेस कार्यालयाबाहेर हे आंदोलन होत आहे। पोलिसांकडून त्यांना तिकडून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर काँग्रेस कार्यालयातून काँग्रेस कार्यकर्ते उभे राहून भाजप विरोधात घोषणाबाजी करत आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती? संजय, काय अधिक माहिती? काँग्रेस कार्यालयावर भाजपनं हा मोर्चा काढलेला आहे। तिकडून पोलिसांनी त्यांना हटवलेलं आहे। राहुल गांधींनी काल केलेल्या आंदोलनाविरोधात भाजप आज राज्यात ठिकठिकाणी आक्रमक झालेली आहे। भाजपकडून अनेक ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तसंच एक आंदोलन नागपूरमधून करण्यात आलेलं आहे। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला। तर काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा काँग्रेस कार्यालयातून भाजप विरोधात घोषणाबाजी करताना दिसले। पोलिसांनी आता या भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यालयासमोरून हटवलेलं आहे। चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नागपूर, मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। सोमवारपासूनच देशभरातच आंदोलनं सुरू होताना दिसत आहेत। सुरुवात दिल्लीपासून झाली, मात्र दिल्लीतल्या आंदोलनाचे पडसाद राज्यातही उमटताना दिसत आहेत। काल काँग्रेसनं आंदोलन केल्यानंतर आज भाजप देखील आक्रमक झालेली आहे। भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाते। तर भाजपच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून सुद्धा आंदोलन केलं जात आहे आणि अशा यावेळी अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालंय। नागपूरमध्ये देखील भाजप काँग्रेस आमने सामने आले। भाजपनं काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला। हो, येतोय, मला आवाज येतो। हॅलो। दरम्यान मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार तिथे उपस्थित आहेत। ऋतिक, मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, काय नेमकं वातावरण आहे? आपण पाहतोय पोलिसांचा अजूनही तगडा बंदोबस्त आहे आणि आपल्यासोबत DCP आहेत राहुल मदने सर, त्यांच्याशी विचारूया। सर, पोलिसांचा इतका तगडा बंदोबस्त होता आणि आपण काहीच मिनिटांमध्ये हे जे आंदोलन आहे ते हुसकावण्यात यश मिळवलेलं आहे, काय रूपरेखा होती रणनीतीमध्ये? जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये बॅरिकेडिंग ढकलून त्या ऑफिसकडे जायचा प्रयत्न केला। तात्काळ पोलिसांना त्यांना डिटेन केलेलं आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत। खूप खूप धन्यवाद। तर एकूणच या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेतलेली आहे आणि आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांना व्हॅनने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर। आपण ही दोन दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये एक जोरदार आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा आक्रमक आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी मुंबईहून ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आहेत। ऋतिक, आता सध्या आंदोलनात काय स्थिती आहे? बघतोय की आंदोलनामुळे रस्ता जो आहे तो जाम झालेला आहे। पोलीस बघतोय की या ठिकाणी पाऊस सुरू आहे, मात्र आंदोलक जे आहे दादरच्या रस्त्यात
आपण ही दोन दृश्य पाहतोय. ऋतिक बरोबर आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत. त्याच्याशी संपर्क नीट होऊ शकत नाही. मात्र मुंबईत विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन सुरू झालंय, तर दुसरीकडे नागपूरमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत आणि आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय. नागपूर आणि मुंबईत आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनाचं लोण आता महाराष्ट्रात सुद्धा पसरू लागलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. पोलीस या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणू पाहत आहेत आणि ही दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे नागपूरमध्ये पोलीस आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करतायत. रस्ता रोको करण्यासाठी त्यांना आंदोलक हे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस त्यांना यापासून रोखू पाहत आहेत. तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा तीच स्थिती आहे. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये सकाळपासून विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. पुन्हा एकदा आपण ऋतिक कडे जाणार आहोत. ऋतिक, या सगळ्या आंदोलकांना आता हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या तिथे काय परिस्थिती आहे? नक्कीच पोलीस अतोनात प्रयत्न करतायत त्या सर्व आंदोलकांना हटवायचं. मात्र हे युवक जे आहेत ते रस्त्यावरती थांबायला ठाम आहेत. आपण बघतोय त्यांची संख्या देखील थोडी तिकडे नाहीये, तर मोठ्या प्रमाणावरती आहे. दादरचा हा मध्यवर्ती भाग आहे. शिवाजी पार्क पासून काही पावलांवरती प्लाझा येतो आणि तोच शिवाजी पार्क ते ट्रॅफिक जाम या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघतोय की मोठ्या संख्येने हे युवक जे आहेत ते आपल्या मागणीसाठी ठाम आहेत. पोलिसांच्या एक प्रकारे नाकीनऊ आलेला आहे त्यांना बाजूला काढणं. मात्र एकंदरीत बघतोय की परिस्थिती जी आहे ती कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस मोठ्या प्रमाणावरती करत आहेत. तरुण जे आहेत ते राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करतायत. पोलिसांकडून अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र युवकांचे जथ्थेचे जथ्थे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क परिसर असेल, दादरचा प्लाझा परिसर असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. ही जी रॅली आहे ती आता पुढे प्लाझाच्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या युवकांच्या आंदोलनामुळे दादर मधलं जे जनजीवन आहे ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. रस्ता जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे. रस्त्याचे फुटपाथ असतील किंवा रस्ता असेल, दोन्हीकडे युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपण बघू शकतो. एक मागणी घेऊन या ठिकाणी हे युवक सगळे रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो या युवकांची मागणी असल्याचं पाहायला मिळतंय. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावरती आपण बघतो की युवकांची गर्दी आहे आणि आपण बघितलं तर पोलिसांची कारवाई ही सातत्याने या युवकांवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत अनेक युवकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. मात्र युवक जे आहेत ते कुठेही हलत नाहीयेत. आपण बघतो ही तरुणी जी आहे ती झेंडा घेऊन आलेली आहे. काय सांगाल, तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात? We want the resignation of Dharmendra Prasad and Narendra Modi. आपण बघतोय की पोलीस जे आहेत ते आंदोलकांना थांबू देत नाहीयेत. पुढे जाण्याचा त्यांच्याकडून इशारा दिला जात आहे. एकंदरीत या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत महेश सावंत, ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. आपण बघतोय की युवकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहेत. कुठेतरी बाचाबाची देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय. महेश सावंत आपल्या सोबत आहेत. सर, युवक रस्त्यावरती युवकांनाच कंट्रोल करायला पाहिजे, नाहीतर दंगल घडेल आणि युवा पिढी स्थानिक आमदार आहेत, ठाकरे गटाचे आमदार आहेत महेश सावंत, हे आता बोलताना दिसत आहेत. आपण बघतोय की आता परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी स्थिती आहे. कारण की ठिकठिकाणी युवक आहेत मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत. संपूर्ण बाहेर आहे परिस्थिती. आवाज येतात, त्यांचा उद्रेक आहे, तो उद्रेक बाहेर काढतात. आपण बघतोय की महेश सावंत, आपण मुंबईतली दृश्य पाहिली तर नागपूरमधली स्थिती बघा. नागपूरमध्ये आता धरपकड सुरू झालेली आहे. आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी. आंदोलक सैरावैरा पळताना दिसत आहेत, त्यांच्या मागे पोलीस धावताना दिसत आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान या आंदोलकांची धरपकड करतानाची ही दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये सुद्धा आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे. दिल्लीच्या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेले दिसत आहेत. नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, त्याचबरोबर मुंबईच्या आसपासच्या अनेक शहरांमध्ये सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आहेत. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दिला जातो आणि विशेषतः या आंदोलकांमध्ये अनेक पक्षीय संघटना सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्तेही या
आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपण आत्ता पाहिलं की मुंबईमध्ये ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत हे सुद्धा आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरलेले आहेत. साहजिक आहे त्यांची विद्यार्थी संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी असेल. ही 3 दृश्य पाहतोय. मुंबईतल्या चेंबूरमधला विद्यार्थ्यांचा हा जमाव, तर दुसरीकडे दादरमध्ये आंदोलक आक्रमक घोषणा देताना दिसत आहेत. नागपूरमध्ये आंदोलकांची एक प्रकारे धरपकड केली जाते, तर दुसरीकडे इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आणि ही जी दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय, काँग्रेसच्या मुख्यालयासमोरची दृश्य आहेत. तिथं भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे काही काळ तिथं तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची स्थिती आपण पाहतोय. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून साधारण हीच स्थिती आहे. एकमेकांना घोषणाबाजीनं उत्तर देताना दोन्हीकडचे कार्यकर्ते दिसत आहेत. खाली जे कार्यकर्ते आहेत ज्यांना पांगवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत ते कार्यकर्ते भाजपचे आहेत, तर वरून जे कार्यकर्ते घोषणा देत आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसच्या मुख्यालयासमोर भाजपनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आंदोलन जरी विद्यार्थ्यांचं असलं तरी सुद्धा आता राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात या आंदोलनाचा वापर करताना दिसत आहेत.